निकाल कसा तपासायचा त्यासाठी अधिकृत ऑनलाईन पोर्टल्स कसे वापरायचे ते पाहूया. लॉग इन करताना अजिबात गोंधळ उडू नये म्हणून 2 गोष्टी आधीच हाताशी तयार ठेवणं एकदम मस्ट आहे. पहिली गोष्ट म्हणजे हॉल तिकीटवरचा युनिक सीट नंबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईचं पहिलं नाव. जर का फॉर्म भरताना आईचं नाव दिलं नसेल तर तिथे फक्त 3 वेळा एक्स म्हणजे XXX असा टाईप करावं लागतं. हे विसरू नका. निकाल पाहण्याची पद्धत एकदम सोपी आहे. सगळ्यात आधी अधिकृत पोर्टलवर जायचं. तिथे SSC एक्झामिनेशन मार्च 2026 रिझल्ट या लिंकवर क्लिक करायचं. मगाशी सांगितलेला सीट नंबर आणि आईचं नाव टाकायचं आणि बस. समोर आलेली तात्पुरती मार्कशीट डाउनलोड करून तिची PDF नक्की सेव्ह करा, कारण 11वीच्या ॲडमिशनसाठी सुरुवातीला तीच कामी येणार आहे. आता निकालाच्या वेळी लाखो लोक एकदम वेबसाईटवर येतात, त्यामुळे मुख्य साईट क्रॅश होऊ शकते. अशावेळी पॅनिक व्हायचं काहीच कारण नाहीये. maharesult.nic.in, sscresult.mkcl.org आणि maha-shscboard.in हे अधिकृत बॅकअप सर्व्हर्स उपलब्ध आहेत. मुख्य साईट आली नाही तर लगेच यापैकी एका पर्यायी लिंकचा वापर करता येतो. आता आपण पाहूया एक असा भन्नाट पर्याय जिथे सर्व्हर क्रॅशचा काहीच त्रास नाही. डिजिलॉकर वापरून सुरक्षितपणे मार्कशीट कशी मिळवायची ते समजून घेऊया. डिजिलॉकर हे एकदम सोपं आणि कायदेशीररित्या वैध असं साधन आहे. इथे थेट बोर्डाची डिजिटल सही असलेली मार्कशीट मिळते. फक्त डिजिलॉकर अकाउंटमध्ये लॉग इन करा, एज्युकेशन सेक्शनमध्ये जाऊन MSBSSची शोधा, तिथं SSC मार्कशीट 2026 निवडा आणि आपला रोल नंबर आणि पासिंग इयर टाकून ओरिजिनल मार्कशीट सेकंदात मिळवा. हे एकदम सेफ आणि सोयीस्कर आहे. समजा निकाल लागला पण मिळालेले मार्क्स अपेक्षेपेक्षा कमी आहेत असं वाटलं तर अशा वेळी काय करायचं त्याच्या अधिकृत स्टेप्स आता आपण पाहूया. स्वतःच्या मार्क्सवर शंका असणं किंवा त्याबद्दल थोडं असमाधानी असणं हे पूर्णपणे नॅचरल आहे आणि बोर्डालाही याची कल्पना आहे. म्हणूनच निकाल ऑनलाईन जाहीर झाल्यापासून बरोबर 15 दिवसांच्या आत मार्क्स पुन्हा तपासून घेण्यासाठी आपण अधिकृतपणे अर्ज करू शकतो. आता इथे एक गोष्ट अगदी क्लिअर असायला हवी, ती म्हणजे व्हेरिफिकेशन आणि रिव्हॅल्युएशनमधला फरक. व्हेरिफिकेशनमध्ये फक्त गुणांची पुन्हा एकदा बेरीज केली जाते. यात कोणतंही उत्तर नव्याने तपासलं जात नाही आणि याची फी फक्त 50 रुपये प्रतिविषय असते. पण जर रिव्हॅल्युएशन म्हणजेच संपूर्ण पुनर्मूल्यांकन करायचं असेल तर मात्र एका नवीन परीक्षकाकडून पूर्ण पेपर पुन्हा तपासला जातो. यासाठी आधी 400 रुपये भरून पेपरची फोटोकॉपी मागणं आणि मग 300 रुपये फी भरून पुन्हा पेपर चेक करायला लावणं असा हा नियम आहे. आणि आता येऊया शेवटच्या पण अतिशय महत्त्वाच्या टप्प्याकडे. आपलं एक पूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी बोर्डाने दिलेलं सेफ्टी नेट म्हणजे पुरवणी परीक्षा. या सप्लिमेंटरी एक्झाम्स म्हणजे खरोखरच एक मोठी संधी असते. जर दुर्दैवाने एखाद्या विषयात यश आलं नाही, AT-KT मिळाली असेल किंवा फक्त मार्क्स अजून थोडे वाढवायचे असतील तर ही परीक्षा देता येते. एवढंच नाही तर काही व्हॅलिड मेडिकल कारणामुळे मुख्य परीक्षा देता आली नसेल तरीही या परीक्षेला बसता येतं. 35% टप्पा गाठण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या प्रक्रियेचा वेग. जूनमध्ये लगेच याचे फॉर्म सुटतात, जुलैच्या मध्यात हॉल तिकीट मिळतं आणि जुलै अखेरीस परीक्षा पार पडते. लगेच ऑगस्टमध्ये निकालही हातात येतो. म्हणजे पुढचं शैक्षणिक वर्ष पूर्णपणे सुरू होण्याआधीच आपण पुन्हा एकदा ट्रॅकवर आलेलो असतो. 1 वर्षही वाया जात नाही. मग शेवटी असा विचार नक्की करा, स्क्रीनवर दिसणारा तो एक निकालाचा आकडा आपला शेवटचा अध्याय ठरतो की शैक्षणिक प्रवासातला एक छोटासा टर्निंग पॉइंट? निकालाचा दिवस कसा हाताळायचा आणि पुढचे मार्ग कोणते आहेत हे आता अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे परिस्थिती कोणतीही असो, हा